स्वागतम स्वागतम सुस्वागतम। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसातून हा एक ब्लॉग येत आहे। तर आज आम्ही जात आहोत मुंबई आणि ठाणे या शहरातील सर्व देवींचे दर्शन घेण्यासाठी। हा मुद्दा मंडळ आम्हाला माहित नाही, पण आम्हाला प्रसाद दिलाय, पण आम्हाला मस्त वाटतंय। झाले प्रोसेस मध्ये आहे। आता आम्ही आहोत बाळगोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। मी आहेत आमचे शिंदे साहेब। गिरगावमधील असे सुप्रसिद्ध असे जे गणेशोत्सव आहेत तिथे आम्ही चाललो आहोत। सर्वजण हे बघा, सर्व गेली पुढे आरती। आता आलो आहोत बाळवीर क्रीडा मंडळ, क्रांतीनगरमध्ये गिरगाव। गिरगावमधील एक सुप्रसिद्ध असे नवरात्रोत्सव आहे। तर बघा मित्रांनो, इकडची सजावट एकदम उत्कृष्ट अशी आकर्षक सजावट केलेली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। क्रांतीनगरला देवीच्या पाया पडलो। आता आम्ही जातो फुटवाडी 12वी गल्ली 25 फूटची देवी बघायला। चला तरी या। आता आम्ही आलो खेदवाडीमध्ये। तर ही आहे 10वी गल्ली। आम्ही जात आहोत मुंबईमधील आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच मूर्ती मला दाखवतो। तर ही आहे आमची सगळी पब्लिक कदम साहेब। आणि आता आम्ही आहोत खेतवाडी 12वी गल्लीमध्ये। इथे खूप गर्दी आहे मित्रांनो, खूप मोठी रांग लागलेली आहे मित्रांनो इकडे। आणि येथील काही कार्यकर्ते आपल्या ओळखीचे असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटली आहे। तर बघूया, आज जाऊन 32 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो। अशी खूप छान अशी मूर्ती आहे मित्रांनो। मुंबईमध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामधील सर्वात उंच अशी देवीची मूर्ती आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो। अनंत रूपे तुझी माऊली, तूच कृपा सावली। असुरमर्दिन्या प्रकट होते माया भवानी काली। भक्त संकटी रणी धावशी रणचंडी माऊली। आई शरण घे शरण घे शरण घे भक्ताला। आई शरण घे शरण घे शरण घे भक्ताला। आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये टेंबी नाका असे आनंदी साहेबांची गाजलेली देवी म्हणजे टेंबी नाकाची। तर आज सर्वांना आपण आलोय टेंबी नाक्याला। तर आमचं सुखरूपपणे दर्शन झालंय सर्वांचं। तर आता आम्ही निघालोय दुसऱ्या ठिकाणी। तर चला मग। आता आम्ही आहोत आनंदी साहेबांच्या पुतळ्याजवळ। तुम्ही पाहू शकता इकडचे दृश्य, अतिशय सुंदर असं दृश्य आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत तिथेच एक साहेबांचे एक मठ आहे, तिथे जात आहोत। चला पाहूया, मला दाखवतो मठ कसं आहे ते। आतमध्ये तर एंट्री नाही आहे, तरी सुद्धा मला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बा मठ तुम्ही पाहू शकता, आनंद आश्रम। हे आहे आनंद आश्रम। तुम्ही आतील दृश्य पाहू शकता इथले। आत पाहताच तुम्हाला सर्वप्रथम साईबांची प्रतिमा दिसेल। अतिशय सुंदर असा आश्रम आहे।
तुम्ही ठाण्यामध्ये जर आलात तर नक्की भेट देऊन जा. तर मित्रांनो, कसं वाटलं आनंद आश्रम हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ता आम्ही चाललो सायन प्रतीक्षाने. लेट्स गो.